लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त तो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व जर हा संदेश तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही हा संदेश लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा व असे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे कृपेचं शुभवर्तमान, गॉस्पेल ऑफ ग्रेस। आम्ही सर्व मनुष्य या जगामध्ये पतित अवस्थेमध्ये जन्माला आलो। आदाम आणि हव्वा हे पापात पडल्यानंतर आम्हाला आढळते की संपूर्ण पृथ्वीवर मानवजात ही पापाच्या दास्यात सापडली आणि आम्हाला कोणालाही वाचणे अशक्य झाले। परंतु देवाने आपली कृपा आमच्यासाठी प्रकट केली। तुम्ही आणि आम्ही आमच्या कर्मांनी अर्थात आमच्या कोणत्याही पुण्य कर्मांनी आमच्या आत्म्याचा बचाव आम्ही करू शकत नाही। आम्ही आमच्या पुण्य कर्माद्वारे आमच्या स्वतःचे तारण घडवू शकत नाही। अर्थात हे आम्ही कमवू शकत नाही। हे देवाने तुम्हाला आणि आम्हाला त्याच्या कृपेने दिले। ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। म्हणूनच कृपेचं हे शुभवर्तमान नक्की काय आहे, कृपा म्हणजे काय, देवाने आम्हा मनुष्यांसाठी काय केले, या सर्व गोष्टी आम्हाला समजणे गरजेचे आहेत। आणि म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा जो संदेश आहे आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय याचं वचन 1 ते 10 मी आपणा पुढे वाचत आहे। तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता। त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षांतील राज्याचा अधिपती म्हणजे सैतान, आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती म्हणजे सैतान याच्या धोरणाप्रमाणे चालत होता। त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो। तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले। कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले, ह्यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी। आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे। कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही, अर्थात कर्मांच्या द्वारे नाही। आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो। ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली। आमेन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो। आमेन। काही वेळेला आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटते की माझ्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे, वाडवडिलांच्या पुण्याईमुळे, माझ्या पुण्याईमुळे हे सगळं मला चांगलं मिळत आहे। प्रियजन हो, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करत असाल की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले आशीर्वाद आणि सर्व चांगुलपण देवाचं तुम्हाला लाभलेलं आहे, तर हे तुमच्या पुण्याईमुळे नाही, ही देवाची कृपा आहे। इस्रायल लोकांनाही तसेच वाटत होते की देवाने जी काही भूमी कनान देशाची आम्हाला दिली, मिस्रांतून काढून आम्हाला आणले, ते कदाचित आमची पुण्याई असेल, पण देवाने त्यांना आठवण करून दिली। अनुवाद याचं पुस्तक याचा 9 अध्याय
आणि याचं वचन 4 आणि 5 मी आपणा पुढे वाचत आहे. तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या पुढून घालवून देईल. कोणाला? कनानांतील राष्ट्रांना, लोकांना. तेव्हा आपल्या मनात म्हणू नको की माझ्या पुण्याईमुळे परमेश्वराने मला हा देश वतन करून घेण्यास येथे आणले आहे. खरे पाहता या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे परमेश्वर त्यांना तुझ्या समोरून घालवून देत आहे. तू त्यांचा देश वतन करून घ्या वयाला जात आहेस, हे तुझ्या पुण्याईमुळे नव्हे अथवा तुझ्या मनाच्या सात्विकतेमुळेही नव्हे, तर त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे. तसेच तुझे पूर्वज अब्राहम, इसाक व याकोब यांना परमेश्वराने दिलेले वचन खरे करावे म्हणून तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्या पुढून घालवून देत आहे. देव इस्रायल लोकांना आठवण करून देत आहे की तुमच्या पुण्यामुळे, तुमच्या कर्मामुळे हा देश तुम्हाला मिळत नाहीये. ही देवाची कृपा आहे. देव देत आहे. देवाने हे ठरवले. देव सर्व काही कृपेने देतो. कृपा ही कर्मांवर आधारित नाहीये, कारण कर्म हे आमच्या पात्रतेवर अवलंबून आहे. कृपा म्हणजे ज्यासाठी मी लायकच नाहीये अशा अपात्र व्यक्तींना देवाकडून सार्वभौमिक अशी साथ लाभणे, याला म्हणतात कृपा. बायबल मधील सर्वात प्रमुख अशी शिकवणूक ही कृपेवर आधारित आहे. लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय यामध्ये 11 ते 24 वचनात आम्हाला उधळ्या पुत्राचा दाखला आढळत आहे. ख्रिस्त येशूने अतिशय महत्वाचा यामध्ये अद्भुत संदेश दिलेला आहे. मी त्यांतील वचने आपण पुढे वाचत आहे. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशांतील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांस भाकरीची रेलचेल आहे. मी तर इथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा मनवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला. याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. या वचनावर देव आपला आशीर्वाद देव. या वचनाने आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रियजन हो, या ठिकाणी या उधळ्या पुत्राचा दृष्टांत आम्हाला खूप काही आमच्या स्वतःचं चित्र दाखवित आहे. उधळ्या पुत्राचा दाखला हा ख्रिस्ती जगतात सर्व परिचित दाखला आहे. जो पापी लोकांवर देवाचे प्रेम दर्शवितो. जो प्रत्येक व्यक्ती आहे ज्याने देवाविरुद्ध पाप केले आहे, तो मग कोणीही का असेना, त्याला देवाचे प्रेम व स्वीकृती यांची ओळख हवी. येथे ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. ती ही की देव पाप्यांवर प्रेम करीतो, त्यांना क्षमा करीतो आणि त्यांना पुन्हा उभारतो आणि त्यांच्या संबंधी आनंदही करीतो. ही गोष्ट या दाखल्यात आम्ही शिकतो. प्रभू येशूने हा दाखला देत असताना कृपेचे काही सर्वात समर्पक धडे समाविष्ट केले आहेत. प्रभू येशू येथे पित्याच्या प्रेमाबद्दल शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. कसे त्या बापाने उधळ्या पुत्राला स्वीकारले, आम्ही कसे त्या कृपेचा स्वीकार करून त्यात जगलो पाहिजे, याचे अतिशय सुंदर चित्र आम्हाला या उधळ्या पुत्राच्या दाखल्यात आढळते. अर्थात उधळ्या पुत्राचा बाप आपल्या उधळ्या पुत्राविषयी प्रतिक्रिया जी काही देत आहे, हाच संपूर्ण शुभवर्तमानाचा संदेश आहे. देवाचं अद्भुत प्रेम आहे, ज्यातून देवाने कृपा दिली. उधळ्या पुत्राच्या या दाखल्यात पित्याची कृपा आपल्या उधळणाऱ्या पुत्राला दाखविली गेली आहे.
या दाखल्यात बापाची क्षमाशील कृपा आम्ही नंतर पाहूया, परंतु सर्वप्रथम हे पाहूया की त्या बापाने पुत्राला वाईट निवड करण्याची स्वतंत्रता दिली. हीच कृपा आहे. कारण येथे बाप हा देवाला दर्शविलेला आहे. काय देवाने आम्हा सर्वांना इच्छा स्वतंत्रता दिलेली आहे ना? आम्ही काहीही निवडू शकतो. येथे आम्ही पाहतो की पित्याकडून इच्छा स्वतंत्रता दिल्या कारणाने हा उधळा पुत्र आपली निवड करीत आहे. पिता त्या पुत्राला साखळ्यांनी बांधून पोळला बांधून ठेवू शकत होता की त्याने बाहेर जाऊ नये, परंतु ते उचित ठरणार नाही. त्याने निघून जाणे हे तर दूरच राहिले, बापाने त्याला त्याच्या वारसाचा वाटा दिला. अर्थात हे चित्र काय दाखवत आहे? हा बाप म्हणजे स्वर्गीय पिता आहे आणि त्याने आपल्या प्रतिमेप्रमाणे आदमाला घडविले होते. आदम हा देवाचा पुत्र होता, परंतु आदम पापात पडल्यानंतर तो हरवला गेला आणि देव त्याचा शोध करत आला की आदमा तू कुठे आहेस? आदम देवाचा शोध करीत नव्हता, तर आदम देवाच्या उपस्थितीतून पळू लागला होता, कारण त्याने पाप करून आज्ञाभंग केले होते. अर्थात देवाने आदमाला स्वतंत्र इच्छेवर सोपविले होते. अर्थात देवाने स्वर्गात बनविलेले दूत यांना देखील स्वतंत्र इच्छा दिली, मनुष्यांनाही स्वतंत्र इच्छा दिली. देवाने कधीही कोणावर जबरदस्ती केलेली नाही. देवाने कोणाही मनुष्यांना देवाच्या इच्छेला बांधून ठेवलेले नाहीये की मनुष्यांवर दबाव आणावा. देवाने जर मनुष्यांवर दबाव आणला असता व मनुष्यांची स्वतंत्र इच्छा जर हिसकाविली असती तर मनुष्यांच्या पापांना देव जबाबदार ठरला असता. मनुष्य जबाबदार ठरलेला आहे, कारण देवाने मनुष्यांना स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. त्यामुळे देव दोषी नाही. हा दाखला याचं वर्णन करीत असताना मी चित्र आपल्या समोर आम्हा मनुष्यांचं मांडू इच्छित आहे, ते तुम्ही कृपया समजून घ्या. अर्थात आदम जसा पतित झाला त्याचप्रमाणे येथे हा पुत्र देखील पतित झालेला आहे आणि या पतित अवस्थेत ही मुलाची मानवी प्रतिष्ठा जपली जात आहे. तो त्याच्या वारस अधिकाराचा वापर देवाच्या प्रतिमेत बनविलेल्या व्यक्तीप्रमाणे करीत आहे. हा उधळा पुत्र देवाच्या प्रतिरूपात होता, जे आम्हाला दर्शवित आहे. परंतु याने आपल्या बापाला सोडून दूर देशी तो निघून गेलेला आहे. अर्थात पित्याच्या उपस्थितीतून मनुष्य दूर निघून गेला, विभक्त झाला. देवाने आदमाला म्हटले होते, ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी मरशील. आणि मनुष्य मरण पावल्या कारणाने, जसे आम्ही पाहतो की प्रिय व्यक्ती मरण पावल्यावर आम्ही त्याला आमच्या घरी ठेवू शकत नाही, तसेच देवाने मनुष्यांना एदेन बागेतून बाहेर काढले. हे चित्र आदम जो देवाचा पुत्र आणि आम्ही त्याच्यामध्ये बीज रूपाने होतो. आदम देवपुत्र असता त्याचे पुत्रत्व तो पापामुळे गमावून बसला व त्यामुळे त्याचे संतान म्हणून आम्हीही ते पुत्रत्व गमावून बसलो. अर्थात या उधळ्या पुत्राने काय केलेले आहे? दूर देशी जाऊन तेथे चैनबाजी करून आपली संपत्ती उडविलेली आहे. लक्षात घ्या, हे मनुष्याचे पापी जीवन दर्शविलेले आहे. त्याला जे वाटते ते तो करीत आहे आणि पापामध्ये लोळत आहे. लूक 15:14 वचन म्हणते, त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. अर्थात जीवनामध्ये संकटाचा समय आला, ज्याचा कोणीही कधी विचार केलेला नसतो. 15 वचन म्हणते, त्याने त्या देशाच्या एका रहिवाशा जवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. पहा, हा रहिवाशी कोण आहे? त्या देशाचा, या जगाचा अधिपती दुष्ट सैतान. त्याने तर त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठविले. डुकरे जी टरफले खात असत, त्यांनी तरी आपले पोट भरावे असे त्याला वाटत असे आणि त्याला कोणी काही दिले नाही. अर्थात पापाचं जीवन मनुष्यावर अशा प्रकारचं साम्राज्य दर्शविते जे त्याला भिकेला लावते आध्यात्मिक दृष्ट्या. उधळा पुत्र कोण आहे हे तो विसरलेला आहे. आता तो डुकराच्या त्या घाणीत राहत आहे, परंतु त्याला आठवण झालेली आहे. डुकर खात असे ती टरफलं खावी, एवढ्या नीच अवस्थेमध्ये तो पोहोचलेला आहे. लक्षात घ्या, असा विचार आम्ही कधी करू शकत नाही. उधळ्या पुत्राची काही लायकी नाही. जसं त्याचं नाव उधळा पुत्र, त्याने सगळं उधळलं होतं, सगळं गमावून बसला होता. आपलं पुत्रत्व देखील गमावून बसलेला होता. म्हणून त्याला आठवलं की मी आपला मुलगा मनविण्यास योग्य नाही. तो दूरदिशी निघून गेला होता, पण तो भटकू शकला नाही. अर्थात
त्याच्या प्रेमळ नातेसंबंधाच्या बाहेर किंवा देवाच्या प्रेमळ आवाक्याबाहेर तो भटकू शकला नाही. अशी वेळ आली त्याच्या जीवनात की उधळा पुत्र हे समजला की भ्रष्ट जीवन जगण्याची त्याने मूर्खपणे निवड केली आहे. तेव्हा लूक 15:17 वचन म्हणते, तो शुद्धीवर आला, भानावर आला. ज्या वेळेला त्याला भान आलं त्या वेळेला त्याला कळले की मी कोण आहे, मी आहे कोण आणि करत काय मी आहे, आणि आता किती वेळ मी असंच जगेन. त्या वेळेला त्याची भ्रांती गेली आणि त्याला पश्चाताप याचा विचार आला की पश्चाताप हाच एक माझ्याकडे मार्ग आहे, त्याद्वारे मी माझ्या बापाकडे, माझ्या घरी जाऊ शकतो. प्रियजन हो, उधळ्या पुत्राने निर्णय घेतला. तो भ्रांत झाला होता म्हणून तो म्हणाला, मी जाऊन आपल्या बापाला म्हणेन की मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता मी तुमचा मुलगा म्हणून घ्यावयास योग्य नाही. मला तू आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे ठेव. त्याच्या पश्चातापाचा परिणाम काय झाला? त्याने निर्णय घेतला त्वरित की मी आपल्या बापाकडे परत जाईन. आणि पश्चातापाचे फळ येथे आम्हाला आढळत आहे. वचन लूक 15:10 मध्ये म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्यामुळे, एका पापी मनुष्यामुळे देवाच्या दूतांसमोर आनंद होतो. वचन त्याच अध्यायातलं 7 म्हणते, मी तुम्हाला सांगतो त्याचप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 न्यायी मनुष्यामुळे जो आनंद होतो त्यापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्यामुळे स्वर्गामध्ये अधिक आनंद होईल. भुकेलेला, एकटा पडलेला, चिंध्या नेसलेला, डुकर चारणारा, ज्याला डुकरांचा वास येतो, असा हा व्यक्ती आपल्या बापाकडे शुद्धीवर आल्यावर निघालेला आहे परत जाण्यासाठी. प्रियजनो, देवाचे प्रेम आणि कृपा ही पापांपेक्षा अधिक वाढली. हा फार पापी होता, ही गोष्ट खरी आहे, परंतु पापापेक्षा देवाची कृपा महान झाली. आणि त्याचा बाप रात्रंदिवस वाट पाहत होता. आणि प्रियजन हो, तो दूर आहे इतक्यात त्याच्या बापाने दुरून पाहिले. वचन 20 म्हणते, पण तो अजून दूर आहे इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला व बाप धावलेला आहे. पहा येथे त्याला कळले की माझा पुत्र आहे. केस वाढलेले आहेत, अंगावरचं शर्ट फाटलेला आहे, अक्रार विक्रार झालेला आहे. इकडनं गेला होता, शान शौकतीमध्ये गेला होता, परंतु आता आला तेव्हा त्याची परिस्थिती फार वाईट झाली होती. पण बापाने त्याला आपल्या जवळ घेतले. बाप धावायला लागलेला आहे. प्रियजनो, येथे लक्ष द्या की तो दूर आहे इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला. हे चित्र येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याच्या अंतःकरणात आमच्याविषयी किती प्रेम आहे, किती कळवळ आहे, आणि तो दररोज आमची वाट पाहत आहे याला दर्शवित आहे. त्याने धावत जाऊन, अर्थात स्वर्गीय पिता धावत आहे, आमच्या गळ्यात मिठी मारावी आणि आमचे पुष्कळ मुके घ्यावे. हे प्रेम आहे, ही कृपा आहे. याचं हे अद्भुत चित्र या दाखल्यात येशू ख्रिस्ताने रेखाटलेलं आहे. येथे देव व आम्हा पापी मनुष्यांचे नाते एकदम स्पष्टपणे दाखविलेले आहे. आमची पापे कितीही असोत, कितीही पाप आम्ही केलेले असो, त्याचा संपूर्ण उपाय, इलाज आमच्या स्वर्गीय पित्याकडे आहे. जरी उधळ्या पुत्राने फार मोठे पाप केले होते व बापाच्या इच्छेपासून, बापाच्या उपस्थितीपासून तो दूर देशी निघून गेला होता, तरी तो बापाच्या प्रेमातून कधीच विभक्त झाला नव्हता. बापाचे प्रेम फारच मोठे होते. बापाने त्याला धावून आपल्या वेंगेत घेतले, त्याचे चुंबन घेतले, त्याचा स्वीकार केला. त्याला वाटले माझा बाप मला विचारील की तू का गेला होतास, हिशोब दे. आणि येथे आम्ही पाहत आहोत, बापाने काहीच न विचारता त्याच्यावर प्रेम प्रगट केले. ही आहे देवाची महान कृपा. ज्या कृपेने तुम्हाला आणि आम्हाला स्वीकारले, देवाने आमच्याकडे काहीही हिशोब मागितला नाही. नवीन करारात कृपेचा पहिला उल्लेख आम्हाला योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय याच्या 14व्या वचनात आढळतो. योहान कृष्णवर्तमान याचा 1 अध्याय याचं वचन 16 आणि 17 मी आपणा पुढे वाचत आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. कृपा ही सुवार्तेचा पाया आहे, जी
प्रभू येशूने जगासाठी आणली आणि तारण म्हणजे मोक्ष प्राप्त हे फक्त देवाच्या कृपेने आहे, कर्मांनी नाही. करंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि याचं 21 वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले. बघा, ज्या येशू ख्रिस्ताला, परिपूर्ण पुत्राला, ज्याच्या ठाई पाप नव्हते, ज्याला पाप ठाऊक नव्हते, त्याला आमच्यासाठी पाप असे केले. ही देवाची कृपा आहे, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देवाने आपले स्वतःचे नीतिमत्व ख्रिस्त येशूद्वारे आम्हाला देऊन आम्हाला नीतिमान ठरविले. देवाचे स्वतःचे नीतिमत्व देऊन ही देवाची प्रकट केलेली महान कृपा आहे. 19वे वचन काय म्हणते, म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता. बघा, आम्ही देवाच्या समोर पापामुळे अपराधी असतानाही देवाने आमच्याकडून हिशोब घेतलेला नाही. अर्थात ख्रिस्ताने आमची पापे स्वतःवर घेतली आणि आम्हाला त्या पापाच्या दंडांतून मुक्त केले. ही देवाची प्रकट केलेली तारणाची कृपा आहे, सेव्हिंग ग्रेस. त्याने पुत्राकडून हिशोब मागितला नाही, तर त्याला त्वरित क्षमा दिली व त्याचा कृपेने, प्रेमाने स्वीकार केला. व त्याच्या या परत येण्यामुळे तो म्हणाला, हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवलेला होता, तो मला सापडलेला आहे. पित्याने त्याचा स्वीकार केला, कोणताही प्रश्न न विचारता. हीच अद्भुत कृपा आहे. इब्रिलोकास पत्र 8वा अध्याय याचं वचन 12 आणि 13 म्हणते, कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही. येशूच्या रक्ताद्वारे जी कृपा आली, त्या कृपेने आमची पापे पूर्ण त्याचं मोचन करण्याचं कार्य करण्यात आलं. ही देवाची आमच्यावर कृपा प्रकट करते. कृपा कधीही नातेसंबंध तोडत नाही. पिता पुत्र नाते आम्ही येथे पाहत आहोत. उद्या पुत्राने बापाला नाकारले, परंतु बापाने पुत्राला कधीच नाकारले नाही. पुत्राने काय म्हटले, बापा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता मी तुमचा मुलगा म्हणून घेण्यास योग्य नाही. प्रियजन हो, त्याला कळले होते की मी जे काही वागलो यामुळे मी माझं पुत्रत्व हरवून बसलो आहे. मी नोकर तरी व्हावा म्हणून, माझा नोकर म्हणून तरी बापाने स्वीकार करावा. परंतु बापाने काय म्हटले, बापाने दासानं म्हटले, म्हणाला लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला, त्याच्या हातात अंगठी घाला, पायात जोडे घाला, मग पोचलेले वासरू आणून कापा आणि आपण खाऊ आणि उल्हास करू. कारण हा माझा पुत्र मेलेला होता, तो पुन्हा जिवंत झालेला आहे. हा हरवलेला होता, तो सापडलेला आहे. मग ते उल्हास करू लागले. अमेझिंग ग्रेस. व बाप उत्सव करू लागला. अर्थात मृत्यू म्हणजे विभक्त होणे. बापापासून विभक्त झाला होता. आम्हीही पापात मेलेलो, देवापासून विभक्त झालेलो होतो. त्या आम्हाला पश्चातापाद्वारे स्वर्गीय पित्याकडे वळणाऱ्या पुत्रास महान आशा देवाच्या कृपेने प्राप्त झाली. बापाकडे परतल्यानंतर व बापाचे अद्भुत प्रेम पाहिल्यावर आता त्याला पूर्णता जाणीव झाली की मला आता कधीही येथून निघून जायचे नाही. नव्या भवितव्यात वाढण्यास त्याला मोकळीक आहे. तो दत्तक पुत्र बनला. तो बापासाठी फार परिश्रम करू लागला व सर्वदा त्याच्या आज्ञेत राहिला, कारण तो बापाच्या प्रेमात पूर्ण सुरक्षित आहे हे त्याला कळले. प्रियजन हो, देवाने जे आमच्यावर कृपा केली ही या उधळ्या पुत्राप्रमाणे केलेली आहे. देवापासून प्राप्त होणारी कृपा म्हणजे अनमेरिटेड फेवर, म्हणजे अमर्याद कृपा. कृपा ही देवाचं प्रेम आहे, जे आम्ही प्रेम न करणारे त्या आम्हाला देवाकडून प्रेम देण्यात आले. कृपा ही देवाच्या प्रेमाला दर्शवित आहे. कृपा म्हणजे आमची गुणवत्ता नव्हे, तर देवाने दिलेली दया. आम्ही काहीच मिळवू शकत नाही आहोत, आमची पात्रताच नाहीये, म्हणून देवाने आमच्यावर कृपा केली. जे काल्वरीवर त्याने आम्हा मनुष्यांच्या पापांसाठी बलिदान म्हणून दिले, त्या रक्ताद्वारे आमच्यासाठी कृपा दिली गेली. लक्षात घ्या, नवीन करार हा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे झालेला नवा करार. हा नवा करार येशूच्या रक्तामुळे संपूर्ण मानवजातीला देवाने दिलेली कृपा याला दर्शवित आहे. कृपा ही दाखविते की देव स्वतः मानव बनून त्याने आमच्या पापाचा दंड स्वतःवर घेतला.
काल्वरीवर त्याने सर्व काही आमच्यासाठी पूर्ण केले. आमच्या हिशोबी पाप न मोजता ते ख्रिस्ताकडे मोजले आणि ख्रिस्ताला दंड पापाबद्दल आमच्या वतीने भोगावा लागला, यासाठी की आता आम्ही ख्रिस्ताला स्वीकारावे आणि त्याद्वारे तो मुक्तिदाता म्हणून त्याला ग्रहण करावे, म्हणजे आम्ही पापांतून आणि दंडांतून मुक्त होऊ. येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनाने आम्हाला लायक ठरविले गेले, आम्हाला देवाने स्वीकारले. रोमकरस पत्र याचा 5वा अध्याय याचं वचन 2 म्हणते, आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. देवाने जी कृपा आम्हाला दिली त्यावर विश्वास केल्याने आम्ही त्या कृपेत प्रवेश करीतो, असे हे वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे. कृपा ही अटीविना प्रेम आहे, म्हणजे ज्यांची लायकीच नाही त्यांच्यावर देवाने कृपा केली आणि आम्ही सर्व मानव खरोखरच लायक नाहीत, त्या आम्हावर त्याची कृपा झाली. परंतु ही कृपा नक्की आम्हाला ओळखणे फार आवश्यक आहे. कृपा ही ती आहे जी आम्ही कमावलेली नाही, कारण आम्ही मनुष्य अयोग्य अपात्र आहोत. पण कृपा म्हणजे देवाचा बिनअटीचं प्रेम, अनंत जीवनाची मुफ्त भेट आहे. देवाचे चांगुलपण आमच्यासाठी हीच कृपा आहे. कृपा म्हणजे देवाचं अगम्य प्रेम, ज्याद्वारे देवाने आमची काळजी घेतली की आम्हाला कसे करून वाचवावे आणि त्या कृपेने त्याने आम्हाला तारले, वाचविले. आम्ही आमच्या कर्मांनी वाचू शकत नाही. तिथंच पत्र याचा 3 अध्याय आणि याचं वचन 7 म्हणते, ह्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानयुगीच्या जीवनाचे वारिस व्हावे. युगानयुगीच्या जीवनाचे म्हणजे अनंत जीवनाचे वारिस होण्यासाठी देवाने तुम्हाने आम्हा प्रत्येकांना कृपा दिलेली आहे आणि कृपेने नीतिमान ठरविले. ही कृपा अद्भुत कृपा आहे. आम्ही पाप केले होते, पण आमच्यासाठी देवाने कृपा कशी दिली? आमच्या पापांसाठी देव स्वतः मानव बनला, आमची पापे स्वतःवर घेतली आणि आमच्या पापांचा दंड त्याने स्वतःवर घेतला. आम्हाला दंडांतून मुक्त केले, पापाच्या सत्तेतून मुक्त केले. ही देवाची कृपा आहे आमच्यावर, ही आम्ही ओळखणं गरजेची आहे. कृपेने तारण किंवा कृपेने मोक्ष हीच सुवार्ता आहे, कारण धर्म हे कायमच कर्मांवर आधारित आहेत. कारण तारण, उद्धार, मोक्ष मनुष्यांच्या कर्मांवर आधारित दाखविलेला नसून फक्त देवाच्या दैवी कृपेने आहे, अशी ही शिकवणूक आहे. असा कोणताही धर्म किंवा प्रणाली अशा प्रकारच्या सत्याविषयी बोलत नाही या संपूर्ण जगात. येथे आम्ही दुसरं चित्र पाहत आहोत. वडील भाऊ त्याचा दर्शविलेला आहे, जो नावाप्रमाणे वडील आहे, अर्थात सिनियर आहे आणि त्याचे सिनियरिटीमुळे तो प्रोफेशनल व्यक्ती बनलेला आहे, हृदयाने कठीण आहे. हा वडील पुत्र आपल्या बापाचं प्रेम जाणत नव्हता, बापाच्या हृदयाच्या जवळ तो नव्हता, म्हणून हरवलेल्या आपल्या भावाविषयी त्याला काहीच वाटले नाही. हा ख्रिस्ती जगतांतील एक वेगळा प्रकार आम्ही पाहत आहोत. अर्थात त्याच्या भावाला कृपेने स्वीकारले गेले ही गोष्ट त्याला आवडली नाही. तो रागावला व फुगला. तो दावा करू लागला की मी तुमचे दास्य करीत आलो आहे, म्हणून मी पात्र आहे. अर्थात स्वनीतिमत्वावर आधारित असे हे ख्रिस्ती लोक आढळत आहेत. आपल्या कर्मावर आधारित तो होता, स्वतःला पवित्र समजत होता व भावाला त्याने दोष दिला. प्रियजन हो, पेत्रचे पहिले पत्र 5वा अध्याय 5वं वचन म्हणते, देव नम्र जनांस कृपा देतो आणि गर्विष्ठांस विरोध करीतो. येथे काय चित्र दिसत आहे? उधळ्या पुत्रावर कृपा झालेली आहे. उधळा पुत्र बाहेर होता, वडील पुत्र आत होता. आता काय चित्र झालं आहे? वडील पुत्र बाहेर आहे आणि उधळा पुत्र आत आहे. अर्थात पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल, असे येशूने म्हटलेले आहे. कृपेची गरज फारच आहे व त्याची खरी समज दुःख भोग, पाप व जेव्हा जीवन तुटले जाते तेव्हा होते. कारण मनुष्यांना असे वाटते की मी बरोबर आहे, माझं सगळं काही योग्य आहे. कारण आम्ही तर अशा एका जगात जगत आहोत जेथे मी मिळविले, मी लायक आहे, माझ्या गुणवत्तेमुळे मी हे केले,
अशा प्रकारचे जीवन सभोवती आम्हाला आढळत आहे. परंतु त्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट ओळखण्याची एक वेळ येते की मी शून्य आहे, माझ्या ठाई काहीच चांगलं नाही, आणि तेव्हाच कृपा त्याच्या जीवनामध्ये स्थान धारण करते. म्हणूनच देवाने आज अखिल मानवजातीसाठी कृपा दिलेली असतानाही आम्हाला फार दुर्मिळ लोक आढळतात जे देवाच्या कृपेने वाचलेले आहेत. कृपेचा कालखंड येशू ख्रिस्ताचे काल्वरीवर मृत्यू झाला त्या दिवसापासून या कृपेला आरंभ झालेला आहे. आणि कृपेचा कालखंड ज्यात तुम्ही आणि आम्ही आज आहोत, एकदम टोकाला आम्ही पोहोचलेलो आहोत. कृपेचा कालखंड लवकरच समाप्त होणार आहे. कृपा समाप्त होणार आहे. प्रियजन हो, आज आम्ही देवाचं प्रेम आणि त्याची कृपा ओळखणं अतिशय महत्वाचं आहे. आणि असे जर आम्ही ओळखू तर उधळ्या पुत्राप्रमाणे आम्ही देवाला खऱ्या अंतकरणाने पश्चातापाने त्याला शरण येऊ. तो प्रत्येकाची वाट पाहत आहे. तो रोज तुमची वाट पाहत आहे. कृपेचा काळ आहे, तिथपर्यंत त्याला शोधा. कृपा समाप्त झाल्यावर काहीच संधी राहणार नाही. पण एक दिवस येत आहे आणि तो परराष्ट्रीय युगाचा अंत असेल, ज्या दिवशी कृपा समाप्त होईल. प्रियजन हो, कृपा आहे तिथपर्यंत आमच्यासाठी संधी आहे. म्हणून देव पुकारतो, माझ्या लोकांनो या आणि वाचा. आज कृपेचा संदेश हा या जगासाठी फार महान संदेश आहे. तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना बोलावत आहे की या, कृपा जाणा, कारण जो कृपा देवाची अव्हेरील त्याच्यासाठी कृपा मिळणार नाही. पापाचा दंड त्याला भोगावा लागेल आणि जितक्यांनी त्याचा अव्हेर केला ते नरक दंडास पात्र ठरतील. देवाने आम्हाला कृपा दिली, आमच्याकडनं काहीही त्याने मागितलेलं नाही. फक्त आम्ही त्या कृपेवर विश्वास करून त्याचा स्वीकार करावा, त्या कृपेत आम्ही चालावे, म्हणून आम्हाला त्याने पाचारण केलेले आहे. ही देवाची महान कृपा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.